उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर आज बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले। पण आज दिवसभर चर्चेत राहिले ते अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार। अजित पवारांचे वारसदार जय पवार होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कारण आज सकाळीच जय पवारांनी केलेले एक वक्तव्य, बारामतीत 2029 मध्ये मीच उमेदवार असावा अशी लोकांची इच्छा आहे असं जय पवार म्हणाले। तर सकाळी केलेल्या वक्तव्यावरनं जय पवारांनी आता मात्र यू-टर्न घेतलाय। एकीकडे जय पवारांचं हे वक्तव्य आणि दुसरीकडे रोहित पवारांनी ही चर्चा थेट जय विरुद्ध युगेंद्र या लढतीपर्यंत नेऊन ठेवली। यावरून अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांनी जय पवार आणि रोहित पवारांचे कानही टोचले। त्यामुळे 2029 मध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत होणार का, अजित पवारांचा वारसदार कोण होणार अशा चर्चा राज्यामध्ये सुरू झाल्या। लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं। पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। 29 ला तुम्ही तुमची तयारी असणार? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी, लोकांची ती इच्छा आहे। पण आता बघू, जशी वेळ जवळ येईल। पण आता तरी तसं काय नाही, माझ्या मनात मी तुम्हाला माझी भावना सांगितले। मला पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचं आहे आणि वहिनी पारदर्शक आहेत। एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचे हा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती सीट। तो दोघंही तरुण आहेत, त्याच्यामुळं असू शकतं आता प्रत्येकाची ती वेगवेगळी मतं आहेत। रोहितचं मत आहे, जयचं मत आहे की त्याला उभं राहायचं, फिरून फिरून त्याची पण इच्छा आहे। कारण मागं तो म्हणत होता की दादा म्हणायचं की रोहित नको याच्यात, आपलं जय नको याच्यामध्ये, पुढे चांगलं नाही आहे। पण लोकांचं बघून इच्छा तयार झालेली असेल आणि त्याच्यात चूक काही नाही। शेवटी दादाचा मुलगा आहे तो, कोण ना कोणतरी 29ला बहुतेक वहिनी माघार घेतील आणि हा येईल असं दिसतंय। जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये। पण ठीक आहे, निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं। त्यामुळे पुढं जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे, पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे, पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे। उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही। युगेंद्र दादा काय बोलले की आम्ही आधीच्या काळात पण असं नव्हतं लढायला पाहिजे, त्यांनी त्यांचं इच्छा तिथं वक्तव्य सांगितलं। मला पण तसं वाटतं की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे। मी सारखं ते बोलत आलो, तुम्ही बघितलं पण असेल। माझं आणि युगेंद्र दादाचं बोलणं झालं, आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं। 29 मध्ये रोहित दादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची ही इच्छा नाही। नाही, जर तुम्हाला माहिती आहे की लोकांची इच्छा नाहीये तर समजुतीने घ्यायला हरकत नाही। पवारांनी एकत्र बसून भाजपला दोष देऊन काय उपयोग आहे? तुम्हाला जर कळतंय की कोणीतरी काहीतरी चुकीचं करायला बघतंय आणि तरी पण तुम्ही अशी वक्तव्य करताय आता, हेच चुकीचं आहे। हा, मग दोघांनी आता ह्या क्षणाला बोलायची काही गरज नव्हती, अजून फार लांब आहे। आता आज महत्वाचा दिवस आहे, आपण सगळेजण एकत्र होऊन दादांसाठी हे सगळं करतोय, कोणी विरोधात उभं राहिलेलं नाहीये। तर आता मला वाटतं त्या गोष्टीची गरज नव्हती। दरम्यान रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवारांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली, बघूया। युगेंद्र पवार म्हणतात, लोकशाही निवडणूक लढवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण आता ही चर्चा करण्याची वेळ नाहीये। कौटुंबिक लढत होऊ नये अशी माझी इच्छा आहे असंही युगेंद्र पवार म्हणाले। दोन्ही भावांमध्ये कशाला भांडणं लावता असा प्रश्नही त्यांनी विचारला। एकमेकांविरोधात लढून आम्हाला दुःख झालं, परत तसं करायचं नाही। 2029ला वेळ आहे, 2 मतदारसंघ देखील होऊ शकतात असं म्हणणं आहे युगेंद्र पवारांचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।